हे आहे कैरीचं आंबट गोड चवीचं लोणचं। या लोणच्याकरता मसाला वगैरे काही करायला लागत नाही। अगदी 5 ते 10 मिनिटात हे आपलं लोणचं तयार होतं। चवीला तर इतकं अप्रतिम लागतं की लहान मुलं सुद्धा हे लोणचं आवडीने खातील। हे ब्रेड बरोबर, पोळी बरोबर, भाताबरोबर कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता। आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे फ्रीजच्या बाहेर सुद्धा अगदी महिना 1.5 महिना चांगलं राहतं। आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर काय बरेच दिवस चांगलं राहील। पण इतके दिवस हे लोणचं राहतच नाही। चवीला इतकं अप्रतिम लागतं की ते लगेच संपून जातं। त्यामुळे कैरीचा सीझन संपता तुम्ही एकदा हे लोणचं असं करून ठेवा की पुढे महिना 2 महिने तुम्हाला हे लोणचं खाता येईल। नमस्कार, श्रेयाज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। कैरीचं आंबट गोड असं लोणचं करतोय। त्याच्याकरता इथे कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। इथे मी एक तोतापुरी कैरी आणि 2 साध्या कैऱ्या ह्यांची सालं काढून अशा फोडी करून घेतलेल्या आहेत। अशा मोठ्याच फोडी करून घ्यायच्या, अगदी लहान फोडी करू नका। तोतापुरी कैरी गोड असते आणि आपली नेहमीची कैरी थोडीशी आंबट असते, त्यामुळे दोन्ही असं मिक्स लोणचं केलं तर ते जास्त चवीला छान लागतं। पण तुम्ही नुसत्या तोतापुरी कैरीचं लोणचं केलं तरी चालेल किंवा साध्या कैरीचं लोणचं केलं तरी चालेल। ह्याला इथे अगदी कडक कैरी हवी असं काही नाही। कधी कधी बघा आपण कैऱ्या आणतो नाही तर तशाच राहतात, मग एखादी कैरी मऊ होते, पिवळी पडते। तुम्ही ती कैरी जरी वापरली तरी चालेल। इथे फक्त ह्या फोडी मी वाटीने मोजून घेते। अशा 3 वाट्या फोडी झालेल्या आहेत। इथे लोणच्याकरता आपल्याला मसाला वगैरे काही करायचा नाहीये। एका पॅनमध्ये 4 ते 5 चमचे तेल घेते। तेल जास्त थोडंसं घ्यायचं, त्याच्यामुळे हे लोणचं फ्रीजच्या बाहेर सुद्धा अगदी चांगलं राहतं। अर्धा चमचा मोहरी घालते, पाव चमचा मेथी घालते। मेथी थोडी जास्त घालायची। मेथी छान लाल झाली पाहिजे। थोडा हिंग घालते। मी आता जरा गॅस बंद करते। 2 लाल मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत। थोडी हळद, गॅस बंद केल्यानंतरच मी हळद घातलेली आहे। लाल तिखट, आंबट गोड तिखट छान चव येते ह्याला। आता ह्या कैरीच्या फोडी घालायच्या, छान मिक्स करून घ्यायचं। आता मी गॅस चालू करते। आता ह्या कैरीच्या फोडी आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। पाणी न घालता ह्या फोडी आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत, तेलावर शिजवून घ्यायच्या आहेत। त्यामुळे वर झाकण ठेवून जरा शिजवून घेते। झाकण सुद्धा अगदी 1-2 मिनिटच ठेवायचं, जास्त नाही, नाहीतर खाली फोडी लागतील। अगदी 1 मिनिटच मी झाकण ठेवलं होतं। पुन्हा एकदा परतून घेते ह्या फोडी, पुन्हा झाकण ठेवते। असं करत आपल्याला ह्या फोडी शिजवून घ्यायच्या आहेत। हे बघा थोड्या थोड्या मऊ व्हायला लागल्यात फोडी। अजून 1 मिनिट असं झाकून ठेवते। कैरीच्या फोडी लगेच मऊ होतात, त्यामुळे फोडी जरा मोठ्याच करायच्या। आता चवीचं मीठ घालायचं, थोडंसं काळं मीठ पण घालायचं, जराशी चटकदार चव येते। आता 3 वाट्या कैरीच्या फोडी होत्या, त्याला 1.5 वाटी बारीक चिरलेला गूळ घालते। चव बघून आपल्याला नंतर घालता येईल गूळ। इथे मी एक तोतापुरी कैरी सुद्धा घेतलेली आहे, ती जराशी गोडसर असते। तुम्ही जर सगळी साधी कैरी घेतली, आंबट कैरी घेतली तर गूळ थोडा जास्त घाला। आता ह्या फोडी ह्या गुळामध्ये छान शिजू देत। गूळ व्यवस्थित विरघळला गेला पाहिजे। तुम्ही इथे बघितलं असेल, मसाला वगैरे आपण काही केला नाहीये, तरी सुद्धा हे लोणचं अतिशय टेस्टी लागतं। आणि हे लोणचं करायला वेळ सुद्धा अजिबात लागत नाही। हे बघा छान उकळायला लागलेलं आहे। तर सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये 1 चमचा 1 ते 1.5 चमचा मोहरीची डाळ घालायची। असं हे उकळायला लागलं की मग मोहरीची डाळ घालायची। तुम्ही मोहरीची डाळ नसेल तुमच्याकडे तर थोडीशी मोहरी मिक्सरवर अशी फिरवून घेतली आणि ती घातली तरी चालेल। आता ह्याला एक उकळी येऊ दे। आत्ता जी मोहरीची डाळ घातली आहे त्याची चव ह्या लोणच्यामध्ये उतरू दे की मग गॅस बंद करायचा। आपल्याला इथे 1 तरी 2 तरी पाक वगैरे काही करायचं नाहीये। हे ऑलमोस्ट आपलं लोणचं होत आलेलंच आहे। आता एक उकळी आली की मी गॅस बंद करते। खूप सुद्धा घट्ट नाही करायचं। रंग किती सुरेख आलाय बघा। आणि फोडी पुन्हा अख्ख्याच्या अख्ख्या राहिलेल्या आहेत, एकदम असा गाळ त्याचा झालेला नाहीये, त्यामुळे फोडी जरा मोठ्याच करायच्या। ही बघा फोड छान शिजलेली आहे, ही बघा चांगली मऊ झालेली आहे फोड। मोहरीची डाळ घातल्यानंतर एक उकळी येऊ द्यायची आणि मग गॅस बंद करायचा। आता मी गॅस बंद करते। आता हे गार होऊ दे, तोपर्यंत झाकून बाजूला राहू दे।
त्याच्यात जे मसाले घातलेत आपण ते मुरू देत त्याच्यात. झाकण ठेवताना सुद्धा डाव त्याच्यात राहू दे, त्यामुळे हवा लागून पाण्याची वाफ धरायची नाही. आपलं हे कैरीचं आंबट गोड लोणचं तयार झालेलं आहे. अजून गरमच आहे. हे गार झाल्यानंतरच काचेच्या बाटलीत भरून ठेवून द्यायचं आणि जसं हे गार होईल तसं हे लोणचं छान मुरत जातं आणि चवीला पण उत्तम लागतं. त्यामुळे केल्यानंतर एखाद दिवसांनी खायला सुरुवात करायची, फार त्याला छान चव येते. असं हे आपलं कैरीचं बिना मसाल्याचं आंबट गोड चवीचं लोणचं तयार झालेलं आहे.